हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू डी फार्मा कन्सेप्ट. तर आज आपण पाहणार आहे की रेल्वे फार्मसीसाठी अप्लाय करायचं आहे, तर त्याची प्रोसेस काय आहे ती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंट कसे क्रिएट करायचं ते आपण पाहिलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आधी पहा, कारण पहिल्यांदा आपल्याला अप्लाय करायच्या अगोदर एक अकाउंट तयार करावं लागतं आरआरबीमध्ये. त्यानंतर आपला आय डी आणि पासवर्ड तयार होतो. त्यानंतर आपल्याला अप्लाय करू शकतो आपण रेल्वे फार्मसीसाठी. तर इथं पहा, क्रिएट ॲन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. तर क्रिएट ॲन अकाउंटसाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल. आणि आता आपण काय करूया, ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट असे इथे क्लिक करूया. याच्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे, जो की आपण पहिल्यांदा क्रिएट केलेला आहे. तर चला मी इथे एक मोबाईल नंबर टाकतो आहे. 72 मोबाईल नंबर टाकून झालेला आहे. त्यानंतर आपण जो क्रिएट केलेला जो पासवर्ड आहे तो इथे टाकायचा आहे. चला पासवर्ड टाकतो या. त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे 84. त्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल. ते तर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय एम नॉट करंटली डिब्रेट ऑन इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा इथं चूज करायचं आहे की आपल्याला जो अप्लाय करायचा आहे तो कुठं करायचा आहे. ते तर ऑप्शन काय आहेत बघा, अहमदाबाद, अजमेर, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई. तर याच्यामध्ये आपण मी मुंबई येथे सिलेक्ट करतो. तुम्हाला ती एक चार्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या याला किती जागा आहेत ते आपल्याला दिसतं त्यामध्ये. तर मी मुंबई सिलेक्ट केलं आहे, तुम्ही कोणतंही सिलेक्ट करू शकता तुमच्या इच्छेनुसार. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर इथं असा इंटरफेस येईल. त्यानंतर इथं आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस करायची आहे. तर इथं पहिल्यांदा आपण ऑलरेडी आपलं अकाउंट असल्यामुळे इथं आधार कार्डवरची जी माहिती आहे ती इथं आलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं पहिल्यांदा काय, मॅरिड स्टेटस तर अनमॅरिड टाकायचं आहे, किंवा मॅरिड असेल तुम्ही ते टाकू शकता. रिलिजन कोणतं, तर हिंदू टाकू. तुम्ही कोणत्या रिलिजन्स असेल ते तुम्ही टाकू शकता. मदर टंग तर मराठी असणार आहे. त्यानंतर चॉईस ऑफ लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये एक्झामिनेशन द्यायची आहे. तरी तुम्ही इंग्लिश सिलेक्ट करतो. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जर द्यायची असेल एक्झाम तरी तुम्ही देऊ शकता. इथं बघा भाषा दिलेल्या आहेत, तर मी ते इंग्लिश चूज करतो. त्यानंतर परमनंट विजिबल मार्क ऑन ऑफ आयडेंटिफिकेशन, इथे तुम्हाला काय जो मार्क असेल तर तुम्ही ते टाकू शकता. म्हणजे जसं तीळ असेल तर त्याला मूल म्हणतात, तर तुम्ही असं टाकू शकता की जर समजा राईट हातावर तर तीळ असेल तर मोल ऑन राईट हँड असं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर कम्युनिटी डिटेलमध्ये आता हा अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आहे का, SCमध्ये आहे, STमध्ये आहे, OBCमध्ये आहे का, EWSमध्ये आहे, ते तुम्ही इथं टाकू शकता. जर तुम्ही जे टाकचाल तिथे त्यानंतर तुम्हाला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे विचारणार त्या सर्टिफिकेटचा, तर तो तुम्हाला तिथं फिल करावा लागेल. त्यानंतर इथं ॲड्रेस आहे. इथं ॲड्रेस आपण टाकायचा आहे. तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असे 2 ॲड्रेस आहेत. त्याच्यापैकी प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. तर इथे मी टाकत आहे आता डिस्ट्रिक्ट. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे प्रॉपर, जो की तुमच्या आधार कार्डवरती असेल तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे. मी इथे टाकतो आहे जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो. फुल ॲड्रेस इथे टाकायचा आहे आपल्याला, त्यामुळे डिटेल आपला ॲड्रेस चांगला होईल. डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यानंतर पिनकोड वगैरे सगळं टाकायचं इथे. त्यानंतर इथं आपला विलेज टाउन सिटी टाकायचा आहे, म्हणजे आपला जो गावाचं नाव आहे ते टाकायचं आहे. तर इथे मी टाकतो आहे जो की आधार कार्डवरती आहे. त्यानंतर आपल्या गावचा पिनकोड टाकायचा आहे, जो की आपल्या आधार कार्डवरती असतो. त्यामुळे फॉर्म भरता तुम्ही आधार कार्ड जर घेऊन बसला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही फिल करताना. दुसऱ्याचा जरी तुम्ही फॉर्म भरत असाल तर आता इथं काय ऑप्शन आहे की प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असे 2 प्रकारचे ॲड्रेस आहेत. जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल, तुमचा घरचा ॲड्रेस जो परमनंट ॲड्रेस असेल, तर तुम्ही इथं क्लिक करायचा आहे, तो ॲटोमॅटिक इथं फिल होऊन जाईल. तर तुमचा परमनंट ॲड्रेस जर वेगळा असेल, प्रेझेंट ॲड्रेस वेगळा असेल, तर तुम्ही वेगवेगळे भरू शकता इथे. मित्रांनो, इथं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर इथे तुम्हाला कम्युनिटीमध्ये ऑप्शन चूज करायचं आहे. कोणतं अनरिझर्व आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, EWS आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर आहे का ते विचारतील. सर्टिफिकेट नंबर, इश्यूइंग अथॉरिटी, तर स्टेट, त्यानंतर डेट ऑफ इश्यू, हे सगळं तुम्हाला फिल करायचं आहे. ते तुमचे जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती सगळी जी डिटेल आहे ती सगळी पाहून तुम्हाला इथं फिल करायची आहे. ती प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे.
त्यानंतर आपण ऑदर डिटेल्समध्ये येतो. आपण ऑदर डिटेल्समध्ये काय आहे, आर यू अन एक्स सर्व्हिसमॅन, जर तुम्ही अगोदर कोणते रेल्वेमध्ये जॉब करत होता का, तर करत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. बेंचमार्क डिसेबिलिटी आहे का, नाही. त्यानंतर EBC सर्टिफिकेट आहे का, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमध्ये आहे का तुम्ही, तर असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. असेल तर तुम्हाला मग ऑदर डिटेल्स मागतील तिथे, ते तुम्हाला तिथं फिल करावे लागतील. त्यानंतर डिटेल ऑफ सर्व्हिसिंग रेल्वे ॲप्लिकेशन, डू यू अन एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे, एम्प्लॉयमध्ये होता का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर करंट एम्प्लॉयमेंट डिटेल, तर तुम्ही करंटमध्ये जर असाल रेल्वेमध्ये तर शक्यतो नसेलच कोण, तर इथं नॉट ॲप्लिकेबल करा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं आपला नेम ऑफ अकाउंट होल्डर टाकायचा आहे, अकाउंट नंबर. त्यानंतर अकाउंट नंबर कन्फर्म करायला डबल टाकायचा आपल्याला, इथं IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर इथं कन्फर्म केलं तर आपल्या बँकेचं नाव आणि ॲड्रेस इथं येऊन जाईल. तर कारण का, तर आपण एक्झाम जर दिली तर आपले जे पैसे रिफंड होणार आहेत ते या बँक अकाउंटमध्ये आपल्याला रिफंड होणार आहेत. त्यामुळे हे आपले व्यवस्थित तुम्ही फिल करा, अकाउंट नंबर पण व्यवस्थित फिल करा, जेणेकरून ते जे रिफंड होणारे पैसे आहेत ते बरोबर तुमच्या अकाउंटमध्ये येतील. तर चला मी आता फिल करतो आहे अकाउंट नंबर. इथं मी आता अकाउंट नंबर, नेम ऑफ अकाउंट होल्डर, अकाउंट नंबर, IFSC कोड टाकलेला आहे. ते कन्फर्म केल्यानंतर आपल्या बँकेचं नाव आणि त्याचं बँकेचा ॲड्रेस आपोआप इथं येऊन जातो. तर इथं आपण सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्त्वाचं म्हणजे हे येतं. तर पहिल्यांदा आपल्याला इथं 10th एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहायचं आहे. पहिल्यांदा 10वीचं लिहायचं आहे. तर इथं आपला 10वीचा कोणता राज्यातला बोर्ड आहे, इथं मी सिलेक्ट करतो महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट कोणत्या ह्याच्यातले आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर बोर्ड तुमचा महाराष्ट्र बोर्ड, CBSE बोर्ड, SSC बोर्ड कोणता असेल तो ते सिलेक्ट करायचा आहे. डेट ऑफ पासिंग इथं करायचा आहे आणि 10वीचा रोल नंबर इथं टाकायचा आहे. मी ते सगळे फिल केलं आहे, स्टेट, डिस्ट्रिक्ट, बोर्ड, त्यानंतर डेट ऑफ पासिंग, रोल नंबर ॲड केलेला आहे. तर ॲडच्या इथं आपल्याला आता क्लिक करायचं आहे. आपलं 10th झालं. आता नेक्स्ट आहे 10+2. 10+2 आपल्याला करायचं आहे. तर इथे डिसिप्लिन, सायन्स विथ तुमचं बायोलॉजी असेल, मॅथ असेल, तिथे तुम्ही चूज करू शकता. तर इथं याचं सायन्स विथ बायोलॉजी आहे, तुम्ही करणार आहे. तर स्टेट आहे, स्टेट महाराष्ट्र, जे तुमचं स्टेट असेल ते टाका. डिस्ट्रिक्ट तुमचं ज्या जिल्ह्यातून तुमचं 12वी झालं आहे ते टाका. नंतर बोर्ड तुमचं काय आहे तो टाका. महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे याचा, तर मी ते टाकत आहे. नंतर डेट ऑफ पासिंग टाकायचे आहे. तर तुमच्या रिझल्टवरती आहे ना, डेट ऑफ पासिंग अशी फक्त सालामध्ये दिलेली असते. तर ते तुम्हाला अंदाजे तारीख माहीत नसेल तर तुम्ही तारीख अंदाजे टाकली तरी चालेल त्या मंथमधली. तर समजा आता इथं 10thला मला विचारली होती तारीख किती आहे, तर त्यामध्ये फक्त मार्च 2019 फक्त डेट ऑफ पासिंग होतं. पण आपण कोणतेही त्यातले आकडा टाकू शकतो की 15 मार्च किंवा 1 मार्च असं टाकू शकतो. तसं इथं आपल्याला 12thमध्ये पण परीक्षेचे उत्तीर्ण वर्ष फक्त आपल्याला इथे दिलेलं असतं किंवा महिना दिलेला असतो. तर ते आपण डेट आहे ती आपल्या मनाने आपण टाकू शकतो. तर इथे फिल करायचं आहे आपल्याला डेट ऑफ पासिंग. मी तर सिलेक्ट केलेलं आहे. अंदाजे 2021 हे वर्ष महत्त्वाचं आहे. 15 फेब्रुवारी असं मी टाकलेलं आहे. नंतर ॲड केलेलं आहे. त्यानंतर 10+2 झाला. आता नेक्स्ट आहे तुमची डिग्री झाली आहे का डिप्लोमा झालेला आहे. तर याच्यासाठी आपल्याला क्रायटेरिया काय आहे, 10+2 म्हणजे सायन्समध्ये पाहिजे. त्यानंतर आपला डिप्लोमा झालेला हवा आहे किंवा डिग्री झालेली हवी आहे. तर इथे डिप्लोमा जर झालेला असेल तर तुम्ही डिप्लोमा चूज करा. डिग्री झाली असेल तर तुम्ही डिग्री चूज करा. इथं चूज करतो डिप्लोमा इन फार्मसी. इथे डिसिप्लिनमध्ये फार्मसी स्टेट आहे, कोणत्या राज्यातून तुमचं झालेलं आहे ते तुम्ही टाकू शकता. डिस्ट्रिक्ट टाकायचे आहे इथं. त्यानंतर नेम ऑफ कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी, कोणत्या युनिव्हर्सिटीतून तुमचं झालं आहे ते टाकायचं आहे. नंतर डेट ऑफ पासिंग टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला की कोणत्या इयरला तुम्ही पासआउट झालेला आहात. तर इथे मी टाकत आहे 2023 जून 29. ओके, मी ते डेट ऑफ पासिंग टाकलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे इथं, हॅव यू रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948. जर तुम्ही रजिस्टर फार्मसी आहेत काय तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. आपल्या इथं काय आपलं रजिस्ट्रेशन मागणार नाहीत, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट फक्त येस करायचं आहे आणि ॲड करायचं आहे. बस सिम्पल झालं. आपलं 10 झालं, 10+2 झालं. त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी झालं. जर तुमची डिग्री झाली असेल तुम्ही डिग्रीही इथं ॲड करू शकता. नंतर वर्क एक्सपिरियन्स, जर तुम्हाला म्हणजे कशामध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता, नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. नंतर इथं नेक्स्ट केलं तर आपण पुढच्या याच्यामध्ये येतो. आणि इथं आता आपण आलेलो आहे महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजे फोटो आणि इमेजचा फोटो, म्हणजे सिग्नेचरचा फोटो आणि आपला फोटो. तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स काय आहेत,
की हे 30 KB ते 70 KBमध्ये पाहिजे आणि सिग्नेचरचा फोटोही आपल्याला 30 KB ते 70 KBमध्ये पाहिजे आणि आपला जे फोटो आहे ते व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे. तर ते कसं कन्व्हर्जन करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला फोटो आणि सहीचा फोटो याची आपल्याला आवश्यकता आहे, कारण तो आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि त्यांनी स्ट्रिक्टली काय सांगितलेलं आहे की जो फोटो आहे तो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे आणि 30 ते 70 KBमध्ये पाहिजे आणि जो साईनची जी इमेज आहे ती पण 30 ते 70 KB या साईजमध्ये पाहिजे, तेव्हाच तिथे ते सिलेक्ट होते. तर ती कशी करायची तर ते आपण पाहूया आता. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, रिमूव्ह बॅकग्राऊंड असं गुगलवरती टाकायचं आहे. या वेबसाईटवरती आपण आलो तर या वेबसाईटवरती आपण काय करायचं, अपलोड इमेज करायची फ्रॉम फोटो लायब्ररी आणि हा समजा मी इमेज घेतलेली आहे, डन केलेली आहे. तर याचं जे बॅकग्राऊंड आहे ते ब्लू कलरचं आहे, तर ते आपल्याला आता व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंडमध्ये करायचं आहे. तर इथं आपण पाहिजे बॅकग्राऊंड म्हणून ऑप्शन आहे, ते बॅकग्राऊंड इथे क्लिक करायचं आहे, कलरमध्ये जायचं आहे आणि व्हाईट इथे चूज करायचं आहे आणि डन करायचं आहे. इथून डाउनलोड करायचं आहे. तर हे असं आपल्याला पहिली स्टेप झाली, आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड आहे. कोणाचा फोटो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आहे त्यांची तर काय अडचण नाही, पण ज्यांचा फोटो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये नाही त्यांना असं करावं लागेल. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, इथं गुगलवरती टाकायचं आहे साईज रिड्युसर, हे टाकायचं आहे. त्यानंतर बघा ही जी 2 नंबरची जी वेबसाईट आहे, रिड्यूस इमेज साईज इन KB, याच्यावरती क्लिक करायचं. ही चांगली वेबसाईट आहे. याच्यावरती इमेज सिलेक्ट करायची आहे आपल्या गॅलरीमधली. तर समजा आता ही इमेज सिलेक्ट केलेली आहे, ही काहीतरी समथिंग जास्त KBची आहे. तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे 30 ते 70 KBमध्ये, तर इथं आपण 60 KB टाकू. 60 KB टाकली, रिड्यूस साईज, तर ती प्रोसेस थोडी घेते आणि आपल्याला ती आपल्या जी आता इथं 58 KBची आपल्याला झाली. तर आपण इथून डाउनलोड करून घेऊया. हे ॲड आलेले आहे तरी डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर तसेच आपल्याला साईन पण 30 ते 70 KBमध्ये करायची आहे. तर सिलेक्ट इमेज करायची फ्रॉम फोटो गॅलरी आणि ही साईन आहे बघा, ही ॲड केली. इथं पण आपल्याला 60 KB टाकायचं आहे. 60 KB त्यांनी 30 ते 70मध्ये सांगितलेलं आहे, आपण 60 बघा 58 KBमध्ये आली. डाउनलोड करायची, डाउनलोड झाली. ह्या 2 आपल्याला इमेज झाल्या, म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन करताना काही अडचणी येणार नाही. तर तुम्ही ह्या बेसिक ज्या आहेत ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येणार नाही. हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला इथं ॲड करायचा आहे फोटो, तर त्याला मी ते ॲड करतो आहे. चूज फाईलमध्ये रिसेंटमध्ये आलेले आहेत. इथं मी ॲड करतो आहे आता सिग्नेचरमध्ये. रिसेंटमध्ये बघा 60 KBमध्ये आलेलं आहे. झूम वगैरे काय करायची गरज नाही, झालं सिलेक्ट. पहा इथं काय अडचण आलेलं नाही आपल्याला इमेजला. तसाच फोटो मी आता ॲड करणार आहे. चला आता मी इथे इमेज आणि सिग्नेचर ॲड केलेले आहे. त्यानंतर आपली व्यवस्थित सिग्नेचर बसलेली आहे, इमेजही फोटो व्यवस्थित बसलेला आहे. सगळं साईज वगैरे सगळंच आपण ज्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तसं आपण केलेलं आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. सॉरी, इथे सिग्नेचर ॲड करायचे राहिले, सिग्नेचर ही ॲड केलेली आहे. ओके, त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथं आपल्याला आता प्रेफरन्स द्यायचा आहे की कोणत्या डिव्हिजनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तर इथं दिलेलं आहे बघा, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, फार्मसी एंट्री ग्रेड, सेंट्रल रेल्वे फार्मसी एंट्री ग्रेड, वेस्टर्न रेल्वे फील्ड वर्कर, सेंट्रल रेल्वे फील्ड वर्कर. तर इथं आपल्याला आपल्या माहितीनुसार आपण त्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे. तर प्लस चिन्हावर इथं क्लिक केल्यानंतर आपण इथं येतो. इथं मी प्लस चिन्हावर क्लिक करत आहे, तर आपला प्रेफरन्स झालेला आहे. इथे एक क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर प्लेस टाकायचं आहे, जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुम्ही इथे प्लेस टाकलेला आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन. आता इथं जे आपण पूर्ण ॲप्लिकेशन आहे ते आपण फिल केलेलं इथे येत आहे. तुम्ही अजून एकदा चेक करू शकता, सबमिट करायच्या अगोदर काही चुकीचं आहे का, अकाउंट नंबर व्यवस्थित आहे का, सगळं आपण ते चेक करायचं आहे. त्यानंतरच आपण सबमिट म्हणून करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर. तर तुम्ही अजून एकदा इथे चेक करू शकता. इथे चेक झाल्यानंतर सबमिट करायचं आहे, कारण एकदा सबमिट झालेला परत तुम्हाला चेंज करता येत नाही. इथे सबमिट केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे पेमेंटची. तर तुम्ही इथं पेमेंट कोणत्याही पद्धतीने करू शकता. 500 रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर इथं बघा कार्ड नंबरने करू शकता, मी इथं QR कोडने करणार आहे. तर UPI QR कोड इथं चूज करायचं आहे. पे नाव इथं क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला एक QR येईल, ते QR आपण स्कॅन केला तर ॲटोमॅटिक आपल्या गुगल पे किंवा फोनपेला ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर आपण इथून पे झाले पैसे की लगेच इथं आपोआप ती प्रोसेस हे पेज पुढं जाईल. पहा आपण आता थोडा वेट करूया.
बऱ्याच जणांना पेमेंट करताना भीती वाटते की होईल का नाही, आपण पेमेंट करतो आहे, पण या भीतीची काही गरज नाही, कारण पेमेंट झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक पुढे जातं. हां पहा, हे येऊन गेले पेमेंट सक्सेसफुल. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन हिस्ट्री आहे ते जायचं आहे आणि ते आपला व्यू ॲप्लिकेशन पाहायचं आहे. पहा, आपला पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिल झालेला आहे. इथून आपण प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण प्रिंट करू शकतो किंवा आपण इथून PDF शेअर करू शकतो. हा झाला आपला पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे स्टेप बाय स्टेप. जर तुम्हाला अजून ह्यातूनही काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तरीही तुम्ही मला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती जॉईन व्हा. तिथून मला तुम्ही डॉक्युमेंट जरी अपलोड केले तरी मी तुम्हाला फॉर्म भरून देऊ शकतो, जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर. तर अशा पद्धतीने वेगवेगळे आपण व्हिडिओ घेऊन येत राहतो. तर अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.